सोलंकी यांचे शेजारी राहणारी एक ताई आमच्यासोबत आहे. ताई, दीक्षित सोलंकी जे आहेत यांच्या आता जीव गेले, त्याला तुम्ही ओळखतात का? त्याला हा, ओळखते. कशा प्रकारचा मुलगा होता, काय ओळख? मुलगा चांगलाच होता अगदी. कधी कोणाशी इथे कोणाशी भांडण नाही, तंटा नाही. कोण आपली म्हणजे मुलं बोलायची ना, त्याची मित्रमंडळी त्यांच्याशी अगदी बोलायचा वगैरे चालायचा. पण कधी कोणाच्या उठण्या बसण्यात नाही. कधी तू घरातून बाहेर पण नाही असा. म्हणजे अशी मुलं कशी एकमेकाला मारामारी करतात कुठे काय, कधीच लहानपणापासून मी त्याला ओळखते. त्याचा जीव गेला, तुम्हाला माहित आहे का कसा मुले गेलात, कुठे होत? तो मला तिथे समजलं तेव्हाच मला समजलं नाही. ते साहेब आले तेव्हा मला सांगायला लागले ना की असं असं झालं आहे हो म्हणून. मला माहितीच नव्हतं अगोदर. रविवारी असं झालं म्हणून सांगायला लागले. तेव्हा मी म्हटलं अहो मला माहिती नाही हो, मला तू पोरगा माझ्याजवळ यायचा, मी त्याला बोलवायचं इथून हाक मारून, दीक्षित बाबू जरा इकडे माझी BP चेक कर, मला गोळ्या ह्या जरा बघून दे कुठल्या आहेत त्या म्हणून. मग तो बरोबर द्यायचा मला सगळं. त्यांच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत? कुटुंबामध्ये बहीण, भाऊ, तो आता दीक्षित आणि बहीण आणि आई वडील होते. ते आई वारली, आता वडीलच आहेत. तिघच जण होती. किती मोठा दुःख आहे त्यांच्या कुटुंबियांसाठी. काय दुःख कसलं, ती मुलंच जरा बरी आहेत. ह्याला दुःख कसलं नाही, काय कसलं कोणाचं आहे. ह्या माणसाला काहीच नाही, कोण फक्त पैसा पाहिजे. ह्या मुलाला पण ना जबरदस्तीने परत त्यांनी पाठवलं माहिती. म्हणजे तो बोट त्यांनी विकली ना पहिला त्यांच्या शेटने, तर मग त्याला परत सांगितलं की परत येणार म्हणून, तेव्हा मी तुला बोलवतो म्हणून. आणि तो परत गेला. तो तर त्याची आई वारली ना, म्हणून परत इकडे तो हे करायला आला, कार्य करतात ना ते करायला आला, केदान वगैरे. आणि मग परत गेला तो बोटीवरती अमेरिकेला. कधी गेला होता? आता 3 महिने झाले त्याला गेल्यावरती. हा, म्हणजे आईवर वारल्यानंतर ना, त्यानंतर तो गेला, कार्य वगैरे केला नाही. कधी येणार होता, काही बोलणं झालं होतं? नाही बोलला हो, तसं कसं बोलणार तो. त्यांची वेळ काय असते ना, म्हणजे ते कधी येणार काय ते स्वतः सांगू शकत नाही. सुट्ट्या मिळाल्या तर त्यांना, ह्यानं सुट्ट्या तरी कुठे मिळायच्या आयत्या वेळेस असं. पण मुलगा चांगला होता आणि ती मुलगी पण त्याची चांगली होती आणि बायको तर खूपच चांगली होती. माझ्याशिवाय मला कधी जरी त्यांची भांडणं झाली ना कोणाची, हे लोक गाड्या लावायला वगैरे द्यायचे नाही ना, मग त्यांच्याशी लई भांडणं व्हायची, मारामारीवर यायची. मम्मी जायची, मम्मी असा दरवाजा लावून घ्यायची आणि मी बाहेर उभी राहायची आणि मम्मी त्यांचं भांडणं मिटवायची. मग ही लोक पण म्हणायची, ताई बोलतायत ना, ताई आता आल्या आहेत ना, गब्बासा म्हणून तुम्ही जा घरी आपापल्या. तुमचं नाव काय? सुगंधा सुभाष परब. मला 40 वर्ष ते मीच एकटी होती पहिली. ते कोण स्टँडिस्क्यामध्ये एका चायमध्ये ना 3-4 रूम होते अवघे फक्त. सोलंकी इथे किती वर्षापासून राहतात? ते काय मला माहिती नाही, बरीच वर्ष झाली. पण त्यांनी ती विकत घेतलेल्या होत्या रूमान. म्हणजे आता मला नंबर लागला ना, तर माझ्या नंबराचा तो त्यांनी विकत घेतलेला होता. बाकी काही नाही. बाकी तसे व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.